हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा स्वागत करते तुमचं। आज मी बनवणार आहे रसम वडा आणि तो मी पहिल्यांदा बनवते आहे, म्हणून म्हटलं चला रेसिपी तुमच्याशी शेअर करूया। तर आधी आपण रसम करणार आहोत, त्यासाठी आपण एक वाटण करून घेऊयात। वाटणसाठी आपल्याला लागणार आहे धने, जिरे, मिरे, अद्रक, लसूण, लाल सुकी मिरची आणि हिरवी मिरची, कढीपत्ता याचं वाटण। त्यानंतर फोडणीसाठी जिरे, हिंग आणि जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकूयात आपण। त्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि ते छान फिरवून घेऊयात। त्यानंतर 2 टोमॅटो टाकूयात आणि मीठ टाकूयात आणि हळद आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर आहे, हे टाकून छान मिक्स करून घेऊयात। थोडंसं पाणी टाकू म्हणजे ते लागेल नाही। आणि टोमॅटो मऊ झाले की मी इकडे डाळ शिजायला ठेवलेली होती, तर आपण ती डाळ पण आता याच्यामध्ये टाकून घेऊयात। डाळ टाकून याला छान आता फिरवून घेऊयात। आणि रसमसाठी कसं आहे ना, जास्त पातळ हवा असतो रसम, त्यामुळे मी इथे 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि छान उकळी आलेली आहे। उकळी आल्यावर त्यामध्ये थोडंसं गूळ आणि चिंचेचा कोळ टाकूयात आणि कोथिंबीर टाकून हलवून घेऊयात। आपला रसम रेडी आहे। इकडे मी 6 तास उडदाची डाळ भिजत ठेवलेली होती आणि त्यामध्ये मग मी मीठ टाकलंय आणि अद्रक, कढीपत्ता आणि हिरवी मिरची याचं थोडंसं वाटण करून ते छान फिरवून घेतलंय मी 10 मिनिटं, म्हणजे पीठ थोडं हलकं होते आणि वडे काढून घेतलेले आहे। आणि हे छान गरमागरम वडे असे क्रिस्पी तयार झाले आणि ते रसम सोबत फार छान लागत होते। मी पहिल्यांदा केले आणि माझी छोटी मुलगी पण मला बोलली, म्हणजे माझी एकच मुलगी आहे, तर ती मला बोलली की म्हणे मम्मी खूप छान झाले, आणि मला खरंच खूप छान वाटलं। एकदा खरंच तुम्ही पण करून पहा आणि मला नक्की